भारताचे मिसाईल मॅन आणि लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे अत्यंत साधेपणा, कष्ट आणि स्वप्नपूर्तीचे जिवंत उदाहरण होते. साधं बालपण. डॉक्टर कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे वडील जैनुलाब्दीन हे होडी चालवायचे आणि आई आशियाम्मा घरकाम करत. घरची परिस्थिती साधी होती. लहानपणी कलाम वर्तमानपत्र वाटायचे, आईवडिलांना मदत करायचे, अभ्यासात प्रचंड मेहनत घ्यायचे. त्यांना शिकवलं गेलं की प्रामाणिकपणा आणि मेहनत हाच खरा धर्म आहे. शिक्षणाची ओढ. कलाम यांना लहानपणापासून विज्ञान आणि आकाशात उडणाऱ्या विमानांचे आकर्षण होते. त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज, त्रिची, मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मित, येथून शिक्षण पूर्ण केले. अनेक अडचणी असूनही त्यांनी हार मानली नाही. अपयशातून यशाकडे. इस्रोमध्ये काम करत असताना एक महत्त्वाचा प्रकल्प अपयशी ठरला. तेव्हा त्यांचे गुरु विक्रम साराभाई यांनी त्यांना धीर दिला. कलाम म्हणायचे, अपयश हे यशाची पहिली पायरी असते. मिसाईल मॅन ऑफ इंडिया. डॉक्टर कलाम यांच्या नेतृत्वाखाली अग्नी, पृथ्वी, त्रिशूल या क्षेपणास्त्रांची यशस्वी निर्मिती झाली. भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे मोठी झेप घेतली. लोकांचे राष्ट्रपती. 2002 ते 2007 या काळात ते भारताचे 11वे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपती असूनही ते साधे कपडे घालत विद्यार्थ्यांमध्ये रमायचे. प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्यायचे. त्यांनी नेहमी सांगितले, मोठं स्वप्न बघा, कारण स्वप्न विचार बनतात आणि विचार कृती बनतात. विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक. डॉक्टर कलाम यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांचे पुस्तक विंग्ज ऑफ फायर हे आजही लाखो तरुणांना प्रेरणा देते. शांत आणि प्रेरणादायी अंत. 27 जुलै 2015 रोजी व्याख्यान देताना त्यांचे निधन झाले. ज्ञान देताना गेलेला माणूस म्हणजेच खरा महापुरुष. शिकवण. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्याला शिकवतात, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न सोडू नका. अपयशाला घाबरू नका. ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजासाठी करा. नम्रता हीच खरी महानता आहे. डॉक्टर कलाम हे नाव नाही, ती एक प्रेरणा आहे.